दोन्ही टीमला विनंती, आपला एक राखीव खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. पंढरपूर टीमला विशेष विनंती असेल. सचिन बर्गे आणि सागर आंध्रेची जोडी मात्र त्या ठिकाणी आज पुणे टीम कडून अर्थातच आरपीएल कमिटी कडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय कौस्तुभ. हायवे एंड कडून गोलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम पंढरपूर. गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये कौस्तुभ, ऑन स्ट्राइक सचिन बर्गे आणि नॉन स्ट्राइक सागर आंध्रे. मॅचचा पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय फलंदाज सचिन बर्गेनं. पहिलाच बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. सचिन बर्गरच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर कौस्तुभच्या गोलंदाजीवरती आक्रमण केले आणि याही वेळेला स्वीट साम फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल जाईल सीमा पार, येतोय चौकार. बॅटिंग धडाकेबाज, जबरदस्त फटकेबाजी. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. 2 चौकारांसोबत मात्र 2 चेंडूत 8 धावा जमवलेत. एक चांगली सुरुवात, आपल्या नावाला साजेशी अशी खेळी सचिन बर्गेच्या माध्यमातून. एक विस्फोटक सुरुवात मात्र होत असताना कौस्तुभच्या गोलंदाजीवरती. या वेळेला मात्र तोडीस तोड उत्तर. ईट का जवाब पत्थर से, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज सचिन बर्गे त्रिफळाचीत. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सारख्या फलंदाजाची विकेट या तिसऱ्या चेंडूवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी नावाला साजेशी अशी खेळी करत असताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेली असताना तिसऱ्या बॉलवर मात्र गोलंदाज कौस्तुभने त्याला मात्र तोडीस तोड उत्तर दिले. उजव्या यष्टीचा वेध घेणारा चेंडू त्रिफळाचीत होत असताना सचिन बर्गे आणि त्यांच्या जागेवरती कालच्या दिवसातून 2 सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू अमित राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 2 चौकारानंतर पहिला धक्का आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमला. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती कौस्तुभच्या बॅटमधून मात्र आपण जर पाहिलं तर 2 चौकार पहिले आले आणि त्यानंतर तिसरा बॉल विकेट त्याने पटकावली आहे. दोन्ही बाजूने चांगला स्टार्ट दिला जातोय. एक बिग फाईट, एक बिग बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पंढरपूर विरुद्ध पुणे, आरपीएल कमिटी विरुद्ध पंढरपूरचा संघ आज सेमीफायनल मध्ये खेळत असताना आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये ग्रंटिंग साऊंड मात्र तिकडे आपल्याला ऐकायला मिळतोय. कौस्तुभच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना निर्धाव चेंडूने मात्र या चेंडूची सांगता झाली आहे. चेंडू मात्र या ओव्हरमधून पूर्ण झाले ते 4 चेंडूंमध्ये 8 धावा आणि 1 विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलवरती तडाखेबाज फलंदाजी आपल्याला झालेली पाहायला मिळाली ती सचिन बर्गेच्या बॅटमधून. आणखीन एक ऑफस्टम्पच्या बाहेरच्या लाईनवरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मात्र फलंदाजाला कुठेतरी हा चेंडूला खेळायला परावृत्त करण्याच्या प्रयत्नामध्ये लगातार बार आपण पाहतोय येणारे हे निर्धाव चेंडू. पहिल्या 2 चौकारानंतर आपण जर पाहिलं तर एकही धाव आलेली नाहीये.
5 चेंडूंचा खेळ पूर्ण. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 1 मधून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सुरुवात तर चांगली झाली, परंतु त्यानंतर मात्र चांगला कमबॅक गोलंदाज कौस्तुभचा. आणि या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्यात यश मिळतंय. डीप पॉइंट मध्ये बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. मात्र एक गडी बाद. 12 धावा आलेत. धन्यवाद. सुंदर फटक्यासोबत मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, 12 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आणि शेवटच्या बॉलवर 4 धावा. असं मात्र या पहिल्या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. कौस्तुभच्या माध्यमातून मात्र ही पहिली ओव्हर हाताळलेली असताना 12 धावा आणि 1 विकेट मात्र त्यांच्या खात्यामध्ये. 6 षटकांचा सामना आणि बॉलिंग मार्कवरती नवीन ओव्हरसाठी सौरभ. राऊंड विकेटचा मारा आणि या बॉलवरती मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमला विकेट गिरतावा. एक सुमधुर संगीत बजतावा. कमॉन डीजे. शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी परतत असताना आरपीएल खेड राजगुरुनगर पुणे टीमला मात्र हा दुसरा धक्का. सलामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जागेवरती मात्र कुलदीप धायबर चौथ्या क्रमांकावरती मात्र 2 डाऊन बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होतोय. गोलंदाज सौरभनं मात्र पहिल्याच बॉलवर सागर आंध्रे सारख्या फलंदाजाची विकेट पटकावली आहे. कालच्या दिवसात आपण जर पाहिलं तर सागर आंध्रेची मात्र एक जबरदस्त विस्फोटक बॅटिंग आपण या मैदानावरती अनुभवली, परंतु या मॅच मध्ये सेमीफायनलच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात तो तंबूच्या आश्रयाला शून्याचा चष्मा घालून सागर आंध्रे बॅक टू द पवेलियन. त्यांच्या जागेवरती मात्र कुलदीप धायबर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. सौरभचा पुढील चेंडू लोअर फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र मिड ऑफ क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु 1 बाउन्स फिल्डरकडे बॉल चाललाय. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. स्ट्राईक रोटेट होईल फलंदाजीसाठी. तर अमित राऊत मात्र आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 चौकार अमित राऊतच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमधून 2 वेळेला बीट झाले, परंतु शेवटच्या बॉलला चांगली दिशा त्यांनी दाखवली आणि तोच अमित राऊत आता मात्र फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक पुढील चेंडूसाठी. दरम्यान इथे मात्र व्यासपीठावरती शुभागमन झाले. शौर्य कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा होल अँड सोल हिंगणगावचे सुपुत्र सन्माननीय संदीपजी देसाई साहेब यांचं आज मात्र व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्यामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान इथे मात्र बॅटमधून आवाज आलाय टक. धावा मिळतील टकाटक. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुरेश इंडियन गॅस आटपाडी पॅव्हेलियनला मात्र दिली जाणारी सलामी. एक घणाघाती प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय षटकार. प्रेमी आपल्या व्यासपीठावर त्यांचं सुद्धा शुभागमन झाले. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आज तिसऱ्या पर्वामध्ये आज अंतिम दिवसात हार्दिक स्वागत करीत आहोत. एक जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. अमित राऊत आपला विस्फोटक अंदाज तिकडे दाखवतोय.
यावेळेला मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर मात्र स्वतःला त्या ठिकाणी कॅचवर झोकून देतोय. अगदी विश्वास ठेव पंखांवरती, घे भरारी झोकात आणि दाखव त्या बेड्या आकाशाला खरी तुझी अवकात. एक चांगली फिल्डिंग शॉर्ट थर्डमॅन फिल्डर कडून, चांगला प्रयत्न, ग्रेट एफर्ट्स. एक सिंगल धावा आली आहे. कुलदीप धायबर सारखा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती पुढील चेंडूसाठी. धावसंख्येकडे जर लक्ष टाकायचं झालं तर 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे या 2 टीम मध्ये चालू झालेली पंढरपूर संघाच्या विरोधात मात्र ही लढाई. सौरभचा मात्र ओव्हर मधला 5वा चेंडू. यॉर्कर लेंथ बॉल होता. ओव्हर दी अंपायर झेड. मिड ऑफ कडे जात असताना क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. डायरेक्ट हिट तर केलाय, हाऊ वाज दॅट असा प्रश्न मात्र पंचांना विचारलाय. पंचांनी मात्र ती अपील फेटाळून लावली आहे. सिंगल धाव पूर्ण. पुन्हा एकदा कुलदीप धायबर नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईकवर मात्र एक विस्फोटक फलंदाज अमित राऊत. कालच्या दिवसात मात्र आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे या संघाकडून मात्र 2 वेळेला सामनावीराचा मानकरी ठरलेला फलंदाज. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बीट होताना अमित राऊत. ओव्हर नंबर 2 ची मात्र डॉट बॉल सोबत सांगता होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे विरोधात मात्र पंढरपूर टीम आतापर्यंतची या स्पर्धेतली अनबिटेबल टीम म्हणून या टीमकडे पाहिलं गेलंय. आणि त्यातल्या त्यात आरपीएल कमिटी हा संघ सुद्धा कालच्या दिवसात 3ही सामने जिंकलेला संघ आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकते. एक चांगला लढा मात्र त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. एक चांगली फाईट या मॅच मध्ये अपेक्षित केली जाते. पहिल्या 2 ओव्हर मधून 10.5 धावांची सरासरी. (21 runs on the board with the loss of 2 wickets in the end of second over. 1999च्या कारगिल युद्धात शहीद सुरेश चव्हाणचं चषक त्यांच्या मात्र कार्याला, त्यांच्या बलिदानाला मात्र विनम्र अभिवादन करणारी ही स्पर्धा आपण बघत आहात. आज अंतिम दिवस सेमीफायनल नंबर 2 चा सामना मैदानामध्ये. यावेळेला मात्र या ग्रंटिंग साऊंड सोबत ऑन साइडला पुल केलेला फटका. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आहेत. चांगला थ्रो मात्र विकेट किपर एंडकडे. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल फलंदाजांना. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक फलंदाज अमित राऊत आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर कुलदीप धायबर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना. एकेरी धावेसोबत 22 धावांचा पल्ला गाठलाय. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले. त्यामध्ये आपण आउट होऊन माघारी परतलेलं पाहिलं. सुरुवातीला ते मात्र सचिन बर्गेल आणि त्याच्या मागोमाग सागर आंद्रे. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजाच्या माध्यमातून. कौस्तुभच्या हातामध्ये मात्र हे वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक कर्णधारांनी सोपवले. चांगला विश्वास दाखवलाय या गोलंदाजावरती. पहिल्या षटकातून एक चांगली गोलंदाजी आपण झालेली पाहिली. 12 धावा जरूर खर्च केल्या, परंतु त्यातल्या त्यात सचिन बर्गे सारख्या फलंदाजाची विकेट त्याने पटकावली आहे. दुसऱ्याही ओव्हरमधून एक विकेट, ज्यामध्ये मात्र सागर आंद्रे आउट होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला उलट्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात संपर्कान चेंडूमधला आणि बॅटमधला तितका चांगला नाहीये, परंतु नॉन स्ट्राईकवर थ्रो करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी केल्यानंतर गोलंदाज कौस्तुभ तिकडे बॉलला अडवतोय. धावांसाठी मात्र केली जाणारी धावाधाव, दिवसाढवळ्या होणारी धावांची चोरी गेले 5 दिवस आपण या मैदानावरती पाहिली आहे. क्रिकेट हे कोणत्याही फॉर्मॅट मधलं असू द्या, क्रिकेटचा खेळ हा नेहमी आनंद देणारा खेळ राहिलाय. मोठमोठ्या स्पर्धा आपण बघत असो, त्यातीलच एक लाख मोलाची स्पर्धा, एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे सुद्धा या संपूर्ण सांगली जिल्ह्यानं गेल्या 5 दिवसात उघड्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. तब्बल 1,121 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघासाठी आणि सोबतच एक भव्य करंडक जो आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात आपण जर पाहिलं तर खेळाडूंवरती तर पारितोषिकांचा वर्षा होणारच आहे, परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा भरघोस पारितोषिकाच्या या अंतिम दिवसातून जो प्रेक्षक मात्र षटकार ठोकल्यानंतर मैदानाच्या बाहेर कॅच करेल, झेल पकडेल, त्या प्रेक्षकाला सुद्धा इंडियन मोबाईल रिपेअरी सलगरे यांच्या माध्यमातून अमोलजी कोळेकर यांच्या सौजन्यानं एक आकर्षक असा ब्लूटूथ हेडफोन मात्र त्या प्रेक्षकाला देऊन सन्मानित केलं जाते. यावेळेला ऑन साइडला पुल केलेला फटका सरळ फिल्डरच्या हातामध्ये, स्ट्रेट इन टू दी बास्केट अँड 1 मोर विकेट डाऊन. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमला आणखीन एक धक्का लागतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
24 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती असताना मात्र हा तिसरा धक्का लागतोय आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमला. आउट होऊन माघारी परतला तो मात्र अमित राऊत सारखा एक विस्फोटक फलंदाज. एक मोठी विकेट मानली जाईल. आडव्या बॅटनं मात्र ऑन साईडला पॅडल स्वीप सोबत फ्लॅट शॉट खेळत असताना मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला तो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती कौस्तुभ, त्याच्या खात्यामध्ये मात्र आणखीन एक सफलता. आतापर्यंत त्यांच्या ओव्हरमधून मात्र चेंडू पूर्ण झाले ते 5. शेवटचा एक बॉल शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले असताना वरती बॉलर सेट खेळलेला फटका अगदी सरळ बॅटनं बॉल जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्राकडे. एकच धाव घेण्याची संधी तिकडे मात्र मिळते आणि एकेरी धाबेसोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता होत असताना 25 रन्स ऑन दी बोर्ड, 25 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे विरोधात मात्र पंढरपूरचा संघ सेमीफायनल नंबर 2 खेळत असताना उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 थर्ड एडिशन मध्ये मात्र आज अंतिम दिवसातून सेकंड सेमीफायनल आपण बघत आहात. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. 1999च्या कारगिल युद्धात शहीद झालेले सन्माननीय स्वर्गीय सुरेश चव्हाण साहेब त्यांच्या बलिदानाला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. शहीद सुरेश चव्हाण साहेब यांचे सुपुत्र दत्ताशेठ चव्हाण, सुरेश इंडियन गॅस आटपाडी आणि हॉटेल वरिद एक्झिक्युटिव्ह विटा जे सर्वे सर्वा होल अँड सोल आमचे बंधुतुल्य मित्र सन्माननीय दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं मात्र एक भव्य तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. सेकंड सेमीफायनल मध्ये पहिल्या 3 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातून समाप्त झालेला असताना आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे संघाच्या माध्यमातून 3 ओव्हरमध्ये मात्र 25 धावांचा पल्ला गाठला गेलाय. सौरभच्या हातामध्ये चौथी ओव्हर आणि त्यांच्या पहिल्या बॉलवरती फ्लॅट शॉट सोबत आणखीन एका विकेटचं पतन. सौरभच्या दुसऱ्याही ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमला आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. परतलाय त्याच्या जागेवरती मात्र अमर गोरे डावखुरी आताचा फलंदाज मैदानावरती मात्र दाखल होत असताना आतापर्यंत 4 विकेटचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. दोन्ही ओव्हरमध्ये सौरभ या गोलंदाजाने मात्र पहिल्या बॉलवर विकेट पटकावली आहे. या अगोदर सागर आंध्रेला मात्र वैयक्तिक पहिल्या षटकात मात्र त्यावेळेला तो गोलंदाजी करत असताना त्याने आउट केला आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अनिकेत रोडे सारखा फलंदाज वाईडिश लॉंगॉनवरती मात्र आपला झेल सोपवतोय. सौरभच्या खात्यामध्ये मात्र दुसरी सफलता. 2 विकेट्स आतापर्यंत कौस्तुभने पटकावले तर 2 विकेट्स आतापर्यंत सौरभने सुद्धा पटकावलेत. अमर गोरे एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आरपीएल कमिटी पुणे संघाकडून मात्र मैदानावरती दाखल होतोय. सौरभचा पुढील चेंडू एक स्लोअर 1 डिलिव्हरी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. अगदी सहजतेने या 4 धावा येतोय अमर गोरेच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. आखूड टप्प्याच्या बॉलवरती मात्र शॉटम पूल केलं. 1 बाउन्स मात्र चेंडू सीमा पार चाललाय. 4 धावा आलेत. चौकारासोबत मात्र अमर गोरेने आपल्या वैयक्तिक धावांचं खातं या बॉलवरती उघडलंय. चौकारासोबत धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर 1 डिलिव्हरी परंतु यावेळेला लाईन भटकलेला पाहायला मिळतोय गोलंदाज सौरभ. ऑफस्टम्पच्या बराच बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडीचा मारा आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर आउटसाइड द ऑफस्टम्प. इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन मात्र स्कोर कार्डवरती ऍड होत असताना चौकारानंतर कुठेतरी दबावात आणलं गोलंदाजाला. एक अतिरिक्त रन खर्च करतोय गोलंदाज सौरभ.
या वेळेला मात्र चांगली लाईन, पुन्हा एकदा मात्र पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत असताना नंदकुमार करपे यांच्या माध्यमातून इशारा येतोय व्हाईट बॉलचा. लगातारचे 2 व्हाईट बॉल्स, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर स्कोरही पुढे सरकतोय. 31 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 2 लगातारचे व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉल सोबतच आपण जर पाहिलं तर चांगली मदत होते धावफलकाला. आणि या वेळेला शॉट आर्म पुल केलाय, चेंडू मैदानाच्या बाहेर गुल केलाय. करारा प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार. अमर गोरेच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. मधून आलेला आपल्याला बघायला मिळतोय सडक पे कडक. 3 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत आणि या 3 चेंडूंमध्ये बऱ्यापैकीच्या धावा ज्या आहेत त्या मात्र फलंदाजांना मिळालेल्या आहेत. अर्थात आरपीएल कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमच्या खात्यामध्ये 4 गडी बाद 37 धावांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातून या वैयक्तिक दुसऱ्या षटकात आपण जर पाहिलं तर सौरभ मात्र थोडासा महागडा ठरत असताना चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडू पूर्ण, 37 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद 37 धावा धावफलकावरती. अमर गोरेकडून मात्र मोठ्या अपेक्षा आहेत आरपीएल कमिटी टीमला, कारण आतापर्यंत सलामीचे 4 फलंदाज आउट झालेत. मधल्या फळीच्या या फलंदाजाकडून मात्र एक मोठी खेळी अपेक्षित केली जाते आणि त्यातल्या त्यात गोलंदाज सौरभ सुद्धा एक चांगली मदत करतोय धावफलकाला. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल त्याने हाताळलेत आणि या व्हाईट बॉल सोबतच संघाचं धावफलकही चांगल्या स्थितीमध्ये. चौथ्या षटकातून 3 चेंडू पूर्ण झालेले असताना आता मात्र या व्हाईट बॉल सोबत 38 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेला फुलर लेनचा बॉल बॅकफुटवर जाऊन लॉंग ऑनच्या डोक्यावरून पाठवलाय चेंडू सीमारेषा पार 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 पार. षटकार. आणि आज सांगोला क्रीडा संकुलावरती रंगत असणाऱ्या दोस्ती चषक 2024च्या अंतिम दिवसात जय हनुमान स्पोर्ट्स क्लब याच कवटेमहांकाळ तालुक्यातील तम्माभाऊ गस्ते यांचा संघ मेगा फायनल गाठतोय. एक आनंदाची बातमी मात्र या संपूर्ण कवटेमहांकाळ तालुक्यातील क्रिकेट रसिकांसाठी. सेमीफायनल मधून मात्र दोस्ती चषक 2024च्या अंतिम दिवसात मात्र अंतिम सामना गाठलाय तो जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटेमहांकाळ तम्माभाऊ गस्ते यांच्या टीमने. या वेळेला मात्र अमर गोरे थोडासा शांत आणि संयमी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगला चेंडू गॅदर करत असताना पाहायला मिळतोय. हलक्या हातानं चेंडूला पुश केलं आणि एक धाव घेऊन खुश राहिले. एकेरी धाबेसोबत मात्र आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरवरती फिल्डर असताना दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न तिकडे मात्र केला जातोय. अमर गोरे आज मात्र एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळत असताना. आणखीन एक वाईड शॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये सौरभ. या वेळेला मात्र ओव्हर दी अंपायर झेड बॉल पाठीमागे जात असताना एक सिंगल रन घेण्याची मागणी आणि एकच धाव घेऊन मात्र समाधानी राहतील. या एकेरी धाबेसोबत टीमची धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर धावफलकावरती 47 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 गडी बाद 47 धावा. दरम्यान आपण जर पाहिलं तर दोस्ती कन्स्ट्रक्शन आयोजित दोस्ती चषक 2024च्या अंतिम दिवसात अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा संघ ठरलाय तो जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटेमहांकाळ. तम्माभाऊ गस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी
सांगोला जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून आपण मात्र जर पाहिलं तर एक मोठं नाव राहिलं ते म्हणजे अण्णा गडदे, एक क्रिकेटवेडे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित दोस्ती चषक या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये आज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ. तम्माभाऊ गस्ते आणि त्यांच्या टीमचं मात्र मनपूर्वक अभिनंदन. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर या शहीद सुरेश चव्हाण चषक या स्पर्धेच्या माध्यमातून SP स्पोर्ट्स कवटे महांकाळ हा संघ जो आहे तो सेमीफायनलमध्ये दाखल होत होता आणि सेमीफायनलमधून आज मात्र त्यांनी सुद्धा मेगा फायनल गाठली आहे. म्हणजे एकंदरीत कवटे महांकाळ नगरीच्या क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या कवटे महांकाळ तालुक्याच्या मात्र दोन्ही टीम आज दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मेगा फायनलमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या तिसऱ्या पर्वामध्ये मेगा फायनल गाठली आहे ती स्वर्गीय संतोष पाटील ग्रुप SP स्पोर्ट्स कवटे महांकाळ या टीमने. तर दोस्ती चषक 2024च्या आज अंतिम दिवसामध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो मात्र जय हनुमान स्पोर्ट्स क्लब तम्माभाऊ गस्ते यांचा संघ. दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावांचा आकडा, जवळपास 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र हे धावफलक आता पुढे धावतंय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 65 धावा 66 धावांचा आकडा मात्र टार्गेट म्हणून त्या ठिकाणी पाहिला गेला. या मॅच मध्ये मात्र किती धावांचं टार्गेट RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुण्याचा संघ मात्र त्या ठिकाणी पंढरपूर संघासाठी सेट करतो हे पाहणं खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5व्या ओव्हरसाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती. नवीन गोलंदाज यावेळेला अमर गोरे तिकडे मात्र काय करतोय. थोडासा डबल माइंड झालेला पाहायला मिळाला. दुविधा मनस्थितीमध्ये. पंचांचा निर्णय मात्र त्या ठिकाणी काय येतो हे जाणून घेऊया. अपील तर केली आहे पंचांकडे. अमर गोरे मात्र डबल माइंड झालेला असताना ऑन साइडला त्या ठिकाणी पोझिशन मध्ये तर आले परंतु एक चांगला बॉल तिकडे गोलंदाजाने हाताळला. गोलंदाजाचं नावही सांगायचं त्यापूर्वी आपण tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या चेंडूची पडताळणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय ऑनफिल्ड पंचांकडे पोहोचवला जाईल. तोपर्यंत आम्ही काही क्षणाची विश्रांती घेतो, एक सुमधुर संगीत ऐकतो आणि थोड्याच वेळात परत येतो. तोपर्यंत धन्यवाद. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित असेल. पायावर आदळलेला चेंडू होता त्यामुळे आमच्या टीव्ही अंपायर्सने त्याची पडताळणी करून नॉट आउट हा निर्णय कळवलेला आहे. फलंदाज सुरक्षित असेल. चांगला चेंडू. हितेश धन्यवाद. हितेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल अतिशय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. फलंदाजाला जकडून ठेवलंय. एक लांब पल्ल्याचा गोलंदाज हायवे एंड कडून गोलंदाजी करत असताना टाकुऱ्याचा फलंदाज अमर गोरे आज चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. आतापर्यंत तरी चांगले फटके त्यांच्या बॅटमधून परंतु या वेळेला 22 लेग बाईच्या स्वरूपातल्या धावा तिकडे घेण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. पंच मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवतात. डाऊन दी लेग साइड चेंडू होता. लेग स्टंपच्या बाजूने मात्र ट्रॅव्हल होत असताना पंच कृष्णा पाटील मॅन फ्रॉम सोनी यांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉल आणि त्यावर एक धाव धावून काढली. अशा पद्धतीच्या मात्र एकंदरीत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातात. या 2 धावांसोबत मात्र टीमचा आकडा मात्र पुढे सरकतो. 49 धावा आता मात्र धावफलकावरती असतील. 49 रन्स ऑन दी बोर्ड. 4 विकेट नंतर सुद्धा RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुण्याच्या या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी मात्र डाव सावरलाय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी अमर गोरे आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर कुलदीप धायबर. यावेळेला कुलदीपच्या बॅटमधून एक क्लासिकल फटका. ओव्हर दी कव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 1 बाउंड चेंडू जातोय सीमा पार. मिळतील धावा 4 आणि येतोय कुलदीप धायबरच्या बॅटमधून एक खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी चौकार. RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. त्रेपन्न धावा. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ऑन ड्राईव्ह सोबत एक सिंगल तर सहज घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मात्र तिकडे होत नाहीये.
एक चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 4 विकेट्स गमावलेले असताना सुद्धा आज मधल्या फळीतल्या फलंदाजांची एक चांगली भागीदारी आपल्याला त्या ठिकाणी होताना बघायला मिळते. कुलदीप धायबर आणि अमर गोरे सारख्या फलंदाजाने मात्र डाव चांगल्या रीतीने आता सावरलाय. इथून पुढे मात्र आपण पाहूया किती धावा घेतल्या जात आहेत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडू शिल्लक. आणि यावेळेला परफेक्ट ब्लॉक केलं, परंतु वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी फलंदाज बीट जरूर झाले, परंतु डाऊन दी लेग साईड जाणारा चेंडू होता. त्यावेळी पंच कृष्णा पाटील पुन्हा एकदा आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अगदी टायटॅनिक पोज मध्ये येत असताना कृष्णा पाटील सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. अमर गोरे या फलंदाजाला मात्र बांधून ठेवले. या ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर गोलंदाज हितेशने पुन्हा एकदा त्याच लेन्सवरचा बॉल सारख्याच पद्धतीने मात्र फटके सजवण्याच्या प्रयत्नामध्ये अमर गोरे आपल्याला बघायला मिळतोय. डेंजर झोनकडे धावत असताना मात्र पाठीमागे बॉल गॅदर करण्यासाठी बॅकअपसाठी कोणताही फिल्डर नाहीये, त्यामुळे थ्रो केला जात नाहीये विकेट कीपरकडून. नितीन मेहडा मॅन फ्रॉम पंढरपूर आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. तालुका हाफ आपण पाहत होतो. मागील 4 दिवसांमध्ये मात्र एकंदरीत प्रत्येक दिवसात 4 संघ तालुका निहाय या क्रिकेटमध्ये खेळत असताना 16 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्या 12 संघांना मात्र मागे टाकत हे 4 संघ आज सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आणि त्यांच्यामधली ही सेमीफायनल नंबर 2. यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क चांगलं पाहायला मिळतंय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क घडवून आणता येत नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी मात्र बीट होतोय. कुलदीप धायबर या अगोदर एक चांगला चौकार त्यांच्या बॅटमधून, आणि आता मात्र ओव्हर नंबर 5 मधला हितेशच्या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल मात्र शिल्लक राहिलाय. यानंतर आणखीन एक ओव्हर मात्र फलंदाजांच्या हातामध्ये. सध्याच्या स्थितीला मात्र धावसंख्या धावफलकावरती झाली ती 56 धावा. काय घडणार शेवटच्या चेंडूवरती? शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व 3 सेमीफायनल नंबर 2. 5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल. यावेळेला मात्र लॉंग ऑन क्षेत्रावरती उडवून दिलेला फटका. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय, बॉलला गॅदर करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावांची भर पडते धावफलकावरती. या 2 धावांसोबत ओव्हर नंबर 5 ची होईल सांगता. 4 गडी बाद. धावफलकावरती मात्र 58 धावा. सौरभने 2 षटक हाताळली आहेत, हितेशने 1 षटक हाताळले. अशा एकंदरीत 5 षटकांचा हा खेळ आपण आतापर्यंत पूर्ण झालेला पाहिलाय. पहिल्या षटकातून 12 धावा 1 विकेट, दुसऱ्या षटकातून 9 धावा 1 विकेट, तिसऱ्या षटकातून अवघ्या 4 धावा आणि 1 विकेट, आणि चौथं षटक मात्र सौरभचं थोडंसं जास्त महागडं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 22 धावा आणि या 1 विकेट सोबत मात्र एकंदरीत 4 ओव्हर नंतर आपण हा 5व्या षटकातून आलेला खेळ पाहिला, तो 11 धावांचा. प्रत्येक ओव्हरमध्ये आतापर्यंत विकेट येताना आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु या 2 फलंदाजांनी आता मात्र पूर्णपणे RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे संघासाठीचा डाव मात्र सावरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळू शकेल. या 5व्या विकेटसाठी मात्र 11 चेंडू आणि 33 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांनी आपल्या टीमसाठी केली आहे. 5 ओव्हर नंतर 4 गडी बाद 58 धावा. RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर पंढरपूर. शेवटच्या षटकाचा आता मात्र खेळ शिल्लक. स्लॉक ओव्हरचा खेळ, डेथ ओव्हरचा खेळ, हाणामारीचं षटक. काय घडणार शेवटच्या षटकात? गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत, तर फलंदाजांना मात्र धावांची भूक लागली आहे. एक मोठं टार्गेट गरजेचं असेल, कारण पंढरपूरचा संघ त्यांच्या समोर मात्र आपण कितीही मोठं धावफलक ठेवा, एक मोठ्या बॅटिंग लाईनअप सोबत मात्र चेस मास्टर म्हणून या टीमला पाहिलं गेलंय. नितीन मेहडा, धीरज कोळी, बरीच मोठी नावं आपण या पंढरपूरच्या टीम कडून सुद्धा पाहू शकाल. दिनेशच्या हातामध्ये शेवटची ओव्हर. यावेळेला मात्र पुल करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक मात्र बॉल पासून बरेच लांब, परंतु चांगलं जजमेंट. आणि यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती दिनेशच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकाच्या अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवरती अमर गोरे झेल बाद होतोय. विकेटचं होईल पतन, खेळाडू होईल बाद.
जसा हा विकेट येतो जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. There is a new batter in मिस्टर शेखर रणपिसे. स्ट्राइक वरती शेखर रणपिसे, गोलंदाजी मार्क वरती दिनेश, नॉन स्ट्राइक वरती कुलदीप धायबर. पहिल्या चेंडूवरती मात्र अमर गोरे सारख्या एका विस्फोटक फलंदाजाची विकेट गोलंदाज दिनेशने पटकावली आहे. आत्मविश्वास उंचावला या विकेट नंतर. आणखीन एक तेज तर्रार बॉल, मिस टाइम शॉट येतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना फिल्डर मात्र बॉलवर धावत येतोय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल शेखर रणपिसेला. पाचवा विकेट्स मात्र आपण जर पाहिलात तर या 5 विकेट सोबत संघाची धावसंख्या आता आलेल्या एकेरी धावेसोबत 59 धावा. मागील मॅच मध्ये 65-66 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये किती धावा, एक मोठा प्रश्नचिन्ह. खऱ्या अर्थाने आजचा दिवस कवटे मांकाळ जे आहे ते लखपती झाले असं म्हणावं लागेल. कारण 2 मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र आज याच कवटे मांकाळ तालुक्यातील 2 मोठे संघ सेमीफायनल मधून मेगा फायनल गाठतायत. आणि इथे मात्र परफेक्ट ब्लॉक, टो क्रशर बॉल, लेग बायच्या स्वरूपातली एक धाव. नाईस बॉलिंग बाय दिनेश. फलंदाजाला मात्र जकडून ठेवलं, परंतु लेग बायच्या स्वरूपातली धाव ही तितकीच महत्वाची असेल. सातत्यपूर्ण आपण म्हणत आलेलो आहोत की क्रिकेटच्या पटलावरती जितकं महत्व चौकार आणि षटकारांना आहे तितकंच महत्व एकेरी दुहेरी धावांना सुद्धा आहे. यावेळेला आक्रमण केलंय परंतु बॉल जास्त उंच गेलाय आणि एक चांगला कॅच तिकडे पकडला जातोय. 6वा धक्का. शेखर रणपिसेला मात्र माघारी परतावं लागेल. दिनेशच्या खात्यामध्ये दुसरी सफलता. 1 मोर विकेट डाऊन. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. कमा डीजे. साठ धावा पूर्ण. 6 गडी बाद. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज थ्रो विकेट किपरच्या दिशेने. तोपर्यंत मात्र या 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. नवीन फलंदाज शेखर रणपिसेच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये. आकाश नवले 2 धावा घेतोय. शेवटचा आता मात्र 1 चेंडू शिल्लक राहिला या इनिंग मधला, या डावामधला. किती धावा येणार या शेवटच्या बॉलवर. दिनेशच्या हातामध्ये हे शेवटचं षटक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अंतिम षटकात. आणि शेवटचा चेंडू सुद्धा सोपवला विकेट किपर नितीन बेहडाच्या हातामध्ये. रनआउटची संधी आहे. काय घडतंय तिकडे. शेवटच्या धावेवर फलंदाज बाद. आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या 6 षटकांचा हा पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ आपण समाप्त झालेला पाहतोय. एकंदरीत 7 गडी बाद. संघाची धावसंख्या झाली आहे ती 62 धावा. आणि पुन्हा एकदा 60 अप स्कोर मात्र त्या ठिकाणी बनवावा लागेल मॅचच्या उत्तरार्धामध्ये. पंढरपूर टीमला गरज असेल ती मात्र 63 धावांची. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 थर्ड एडिशन, तिसरं पर्व आपण बघत आहात. माननीय दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त
सुस्वागतम. माननीय दत्ता शेठ चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने आयोजित एक भव्य तालुकास्तरीय मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्यामध्ये आपल्या अंतिम दिवसात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेमीफायनल नंबर 2 चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 63 धावांचा पाठलाग आज पंढरपूर टीमला करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर चौथ्या विकेट नंतर 5व्या विकेटची एक चांगली पार्टनरशिप आपण केलेली पाहिली, ती मात्र कुलदीप धायबर आणि अमर गोरे सारख्या फलंदाजांनी एकंदरीत 62 धावांचा पल्ला गाठलाय आणि 63 धावांच्या पाठलागाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती मात्र अमित राऊत गोलंदाजी मार्क वरती असताना पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलसाठी स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर धीरज कोळी आणि त्यांच्यासोबत मात्र आपण जर पाहिलं तर सौरभ बारले. पंढरपूर तालुक्यातून मात्र हे दोन विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलसाठी मात्र बीट होताना ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. ते धीरज कोळी, बॉलिंग मार्कवरती अमित राऊत. कालच्या दिवसात सामनावीराचा 2 वेळेला पुरस्कार या खेळाडूच्या नावावरती. फलंदाजी आणि गोलंदाजीचे एक अचूक मिश्रण या खेळाडूकडे असताना एक अष्टपैलू कामगिरी, परंतु हा चेंडू अतिरिक्त धाव खर्च करतायत धीरज कोळी यांच्याकडून. मात्र मोठमोठे फटके आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतील या मॅचमध्ये. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर सौरभ बारले हा फलंदाज त्यांच्यासोबत मात्र आता ओपनिंग पेअरमध्ये मैदानाच्या आतमध्ये 63 धावांच्या पाठलागाला सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू व्हाईट बॉल आणि यावेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. रायझिंग डिलिव्हरीला मात्र त्या ठिकाणी सरळ बॅटनं वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात पाठवत असताना एक पहिली धाव. अगदी आपण जर पाहिलं तर वैयक्तिक धावांचं खातं उघडणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो, तो धीरज कोळी यांच्या बॅटमधून. पंढरपूर तालुका असं पाहायला गेलं तर या दोन्ही टीम आतापर्यंत एकही सामना या स्पर्धेमध्ये पराभूत ठरलेले नाहीयेत. साखळी फेरीतील तिन्हीच्या तिन्ही सामने या दोन्ही टीमने जिंकलेले आहेत. त्यामुळे 2 अनबिटेबल टीम मधली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा दुसरा सामना पंढरपूर विरुद्ध पुणे. ओव्हर द विकेटचा मारा, सुंदर चेंडू अमित राऊतच्या माध्यमातून सौरभ बारलेसाठी. एक चांगली विविधता, एक चांगलं व्हेरिएशन गोलंदाज अमित राऊतच्या माध्यमातून आपल्याला या ओव्हर नंबर 1 मध्ये बघायला मिळतंय. इतक्या सहजासहजी मात्र त्या ठिकाणी पंढरपूर टीमला या धावा बनवून देणार नाहीत. बऱ्याच लांबचा प्रवास करत मात्र या दोन्ही टीम आज कवटेमहांकाळ नगरीमध्ये. आणि यावेळेला सुंदर फटका सौरभ बारलेच्या बॅटमधून लॉंग ऑफ क्षेत्रात. 1 बाउंड चेंडू मात्र ओव्हर दी रोप, 4 धावांसाठी खणखणीत चौकार. या फुलर लेनच्या चेंडूवरती सीधी बॅट, नो बकवास, 4 धावा. वैयक्तिक चौकाराने मात्र धावसंख्येचं खातं उघडताना सौरभ बारले ओपनिंग पेअर मधून. यावेळेला मात्र उडवून दिलाय बॉल फाईन लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सरळ पडद्यावरती जाऊन आदळणारा हा जबरदस्त फटका, एक फ्लॅट षटकार. सौरभ बारलेच्या बॅटमधून येत असताना एक चौकार, एक षटकार. यावेळेला मात्र फटका फसलाय. गतीमध्ये चांगलं परिवर्तन, चांगलं व्हेरिएशन आणि त्यामुळे मात्र फलंदाजाला जखडून ठेवलंय या बॉलवरती. शेवटचा चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडून मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. एक षटकाखेरीज बिनगडी बाद. पहिल्या षटकातून धावा आल्या त्या धावफलकावरती 12. 12 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पाठलाग करायचा आहे 63 धावांचा. अजूनही 51 धावांची गरज येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये जवळपास 10-10.15 धावांच्या सरासरीनं मात्र धावा जमवाव्या लागतील. मोठ्या धावांचा पाठलाग आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 65 धावा बनवल्या गेल्या. 66 धावांचं लक्ष त्या ठिकाणी मात्र समोर ठेवलं गेलं, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याहीपेक्षा कमी धावांचं लक्ष आज पंढरपूर संघाला चेस करायचंय. जस्ट 63 रन्स टू विन इन रिमेनिंग 36 बॉल आणि त्यामधून मात्र पहिल्या षटकाचा हा खेळ संपलेला असताना 12 धावा आल्यात. एक चांगला स्टार्ट तिकडे मात्र आपण पाहतोय सौरभ बारले सारख्या फलंदाजाकडून.
एक चौकार एक षटकार. धीरज कोळी मात्र त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावांवर बॅटिंग करत असताना एक वाईट बॉल आणि एक सिंगल धीरज कोळीच्या बॅटमधून आली आहे. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 51 धावांची अजूनही गरज. सागर आंद्रे लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन नाना भवन एंड कडून साइड आर्म ऍक्शन सोबत गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र थायपॅडवर लागतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे आणि या शरीराच्या वेध घेणाऱ्या चेंडूवरती लेग बाईटचा इशारा. मॅन फ्रॉम कवटे मंकाळ पंचांच्या भूमिकेत नंदकुमार करपे. आणखीन एक अतिरिक्त रन मात्र त्या ठिकाणी धीरज कोळीच्या बॅटमधून एकच रन आली आहे. त्या व्यतिरिक्त मात्र 2 अतिरिक्त स्वरूपातल्या धावा आल्यात. एक वाईट बॉल आता मात्र लेग बाईटच्या स्वरूपातली एक रन. त्यातल्या त्यात एक चौकार आणि षटकार आपण पाहिलाय तो सौरभ बारले सारख्या फलंदाजाकडून. सागर आंद्रेचा पुढील चेंडू आणि यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त. ऑफस्टम्पचा वेध घेणारा बॉल. तेच तर्रार चेंडू. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज सौरभ बारले त्रिफळाचित. सागर आंद्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट, पहिली सफलता. विकेट गिरतावा एक सुमधुर संगीत बजतावा. कमॉन डीजे. पाहायला मिळतोय ऑफ स्टिम्प त्या ठिकाणी मात्र डिसमेंटल केली आहे. सागर आंद्रेनं विकेट पटकावली आहे. सौरभ बारले सारख्या विस्फोटक फलंदाजाची ज्या फलंदाजाच्या बॅटमधून या अगोदर एक चौकार आणि एक षटकार आपण आलेला पाहिला होता त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी ठरलाय सागर आंद्रे. पहिली विकेट, पहिला धक्का. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना फलंदाजीसाठी बॅटर नंबर 3 चिन्नू गोयल. एक विस्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी विकेट आली परंतु एक मोठा बॅटिंग लाईनअप घेऊन आज पंढरपूरचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्नू गोयल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र एक मोठं नाव. कित्येक वर्ष मात्र अधिराज्य गाजवलंय आणि यावेळेला मात्र पहिला चेंडू स्वीप केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून जातोय सीमारेषा पार 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 पार. चौकार. आल्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगला फटका सजवला. अगदी गोलंदाजाच्या दिशेचा आणि गतीचा वापर केलाय तो फलंदाज चिन्नू गोयलने. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो चिन्नूच्या बॅटमधून. एक सिंगल धाव आणि सेन्सिबल क्रिकेट मात्र आपण पाहू शकाल ते चिन्नू गोयलच्या माध्यमातून. ओव्हर थ्रो झालाय. दुसरी धाव घेण्याची संधी तिकडे फलंदाजांना मिळते आहे. 1 से भले 2, 2 से भले 4. चोरट्या धावांचा प्रयत्न. दिवसा ढवळ्या मात्र धावांची चोरी अगदी डोळ्या देखत. डोळ्याची पापणी लवते न लवते पहिली धाव तर वेगाने घेतली परंतु थ्रो मात्र खराब असताना पाहिलं आणि त्यानंतर दुसरी ही धाव मात्र पूर्ण केली ती चिन्नू गोयल आणि धीरज कोळीने. सागर आंद्रे पुढील चेंडूसाठी. यावेळेला उलट्या बॅटनं फटका सजवण्याच्या प्रयत्नात विकेट किपर कडून मात्र बॉल निघतोय. शॉर्ट थर्डमॅनचा बॉल मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवलेला असताना धाव खेळत नाहीयेत. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू मात्र या षटकातून शिल्लक राहिलाय. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष टाकलं तर 19 धावा. पॉवर प्लेची ही षटक आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमधून मात्र 19 धावा आतापर्यंत. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलेला असताना सागर आंद्रे विरुद्ध चिन्नू गोयल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. शेवटचा चेंडू सुद्धा मात्र सोपावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. एक जबरदस्त बॉलिंग आणि ओव्हर नंबर 2 ची सांगता होईल या डॉट बॉल सोबत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9.5 धावांच्या सरासरीनं मात्र फलंदाजांच्या खात्यामध्ये अर्थातच पंढरपूर टीमच्या खात्यामध्ये धावफलकावरती धावा झाले ते 19. थोडासा शांत आणि संयमी खेळ मात्र आता पाहता पंढरपूर टीमच्या फलंदाजांकडून.
63 धावांचा पाठलाग मात्र त्यांच्या टीमला हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. शेवटचे 24 बॉल शिल्लक राहिलेत आणि 24 बॉलमध्ये मात्र आता पंढरपूर टीमला ही सेमीफायनल जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 11 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटने इथून पुढे मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि 44 धावांची गरज. एक मोठं षटक मात्र गरजेचं असेल पंढरपूर टीमच्या फलंदाजांकडून. तर गोलंदाजांना मात्र हा सामना जर जिंकायचा असेल तर मात्र अशीच तिखट मारे करावे लागतील. अशीच मात्र कंजूस गोलंदाजी त्यांना करावी लागेल. अनिकेत रोडे तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र बॉलिंग मार्कवर हायवे एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटचा मारा घेऊन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील ते मात्र धीरज कोळी. आतापर्यंत तरी मात्र धीरज कोळी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून हे नाव चर्चेत राहिलेलं आहे. आज मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी काय करतील आपल्या टीमसाठी, कशा पद्धतीची मात्र बॅटिंग आज त्यांच्याकडून पाहायला मिळणार. आतापर्यंत तरी थोडासा शांत आणि संयमी खेळ. त्यांची बॅट मात्र आज थोडीशी थंडावलेली दिसते. समोर मात्र अनिकेत रोडे सारखा गोलंदाज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. गोलंदाजाकडून मात्र यावेळेला खराब चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉल सोबत मात्र विकेट किपर कडून होते चुकी आणि चुकीला माफी नाही. व्हाईट +4 असे एकंदरीत 5 धावा या बॉलवरती येत असताना एकही बॉल पूर्ण न करता अनिकेत रोडे मात्र हाताळतोय तिकडे एक अतिरिक्त रन आणि व्हाईट बॉल सोबतच मात्र या अधिकच्या 4 धावा. नशिबाची साथ, हा नशिबाचा चौकार मात्र फलंदाज धीरज कोळी आणि त्यांच्या टीमसाठी. एक सुमधुर संगीत आणि आमचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना रवू मंडप अँड डेकोरेटर्स सर्व रवूबाई स्वतः आज मात्र डॉल्बी मार त्या ठिकाणी डीजे मास्टरच्या भूमिकेत. नशिबाच्या धावा तिकडे मात्र फलंदाजांना मिळत आहेत. पंढरपूर टीम मात्र 5 धावा पुढे सरकते. 5 धावांसोबत संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचेल ती 24 धावांवरती. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात व्हाईट बॉल सोबत आला एक चौकार आणि यावेळेला धीरज कोळीच्या बॅटमधून चांगला आवाज येतोय. बॉल मात्र जातोय सडक पे कडक. स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय अँड हँडसम. आणि या प्रेक्षकासाठी मात्र एक आकर्षक अशी भेटवस्तू असणार आहे. या प्रेक्षकाला मी विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपल्याला एक आकर्षक असं ब्लूटूथ हेडफोन इंडिया मोबाईल रिपेरी सलगर यांच्या माध्यमातून या कॅचसाठी प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहे. एक आकर्षक असं ब्लूटूथ हेडफोन प्रेक्षकांना विनंती आपण कृपया व्यासपीठावरती या. जो प्रेक्षक आजच्या दिवसात असा षटकार ठोकलेला असताना मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्या प्रेक्षकाला मात्र इंडिया मोबाईल रिपेरी सलगरे सर्व अमोलजी कोळेकर यांच्या वतीने एक आकर्षक असं ब्लूटूथ हेडफोन दिलं जाणार आहे. आणखीन एक प्रेक्षक ठरतो या स्पर्धेचा ब्लूटूथ हेडफोनचा मानकरी. आयवा कॅचचा पुरस्कार मात्र त्यांना दिला जाणार आहे. आज पारितोषिक खेळाडूंसाठी तर आहेत, संघांसाठी तर आहेतच, परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा इंडिया मोबाईल रिपेरी सलगरेचे सर्व सन्माननीय अमोलजी कोळेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकासाठी. आणि याही वेळेला फाईन लेग वरून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातोय सीमा पार. येतोय आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा षटकार. सुद्धा मात्र या शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या आज तिसऱ्या पर्वाच्या अंतिम दिवसातून एक आकर्षक असा ब्लूटूथ हेडफोन आपण देत आहोत. इंडिया मोबाईल रिपेरी सलगरेचे सर्व अमोलजी कोळेकर यांच्या सौजन्याने. चांगले फटके. याही वेळेला मात्र कडक आवाज बॅटमधून आलाय. लॉंग ऑन काव कॉर्नरच्या वरून बॉल जाईल मात्र सीमारेषा पार. आणि पंचांचा निर्णय येतोय धीरज कोळीच्या बॅटमधून. एक खणखणीत उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी माइंड ब्लोईंग षटकार. मात्र त्यांची बॅट आता बोलू लागली आहे. लगातारचे षटकार आपल्याला त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. म्हणूनच म्हटलं जातं ना की ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला प्रेमाने स्पर्श करतात ना, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना डुबवण्याची बुडवण्याची क्षमता असते. अशीच फलंदाजी मात्र आतापर्यंत पाहायला मिळते.
ती धीरज कोहलीच्या माध्यमातून एक सेन्सिबल क्रिकेट आणि त्यातल्या त्यात विस्फोटक अंदाज सुद्धा. घेतली चिन्नू गोयल ऑन स्ट्राईक डावखुरी आताचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज पंढरपूर टीम कडून. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे त्या षटकारानंतर 43 धाबा. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका, क्लासिकल फटका, एक कॉपी बुक स्टाईल फटका चिन्नू गोयलच्या माध्यमातून. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि सोबतच ओव्हर नंबर मात्र 3 ची इथे सांगता होती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या थेट जाऊन पोहोचली आहे ती 44 धावांवरती. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 18 बॉलमध्ये 19 धावांची मात्र गरज आहे ती पंढरपूरला हा सामना जिंकण्यासाठी. समीकरण मात्र पूर्णपणे बदललं धीरज कोहलीच्या त्या बॅटिंगमुळे. 3 षटकार या ओव्हरमधून आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर 2 सिंगल अशा एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ओव्हरमधून धावा आले त्या 25. कारण पहिल्या बॉलवर वाईड +4 त्यानंतर एक षटकार, एक निर्धाव चेंडू, लगातारचे 2 षटकार तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती मात्र 2 सिंगल, एकेरी धावा आलेत. अशा पद्धतीचं मात्र हे 25 धावांचं महागडं असं षटक गोलंदाज अनिकेत रोडेच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती मात्र 44 धावा. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये मात्र पंढरपूर टीमला हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावांची. रन बॉल इक्वेशन एक चांगलं समीकरण मात्र गरजेचं. गोलंदाजांना मात्र त्या ठिकाणी आता आपले सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळायचे, तिखट मारा करायचा आहे. एक कसलेली गोलंदाजी, एक कंजूस गोलंदाजी गरजेची असेल हा सामना जिंकण्यासाठी. RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चौथ्या षटकातून मात्र कोणाच्या हातामध्ये ओव्हर सोपवली जाते. बॉलिंग मार्क वरती मात्र पुन्हा एकदा सागर आंद्रे, डावखुरे हाताचा फलंदाज. ऑन स्ट्राईक चिन्नू गोयल, लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला चेंडू पुन्हा एकदा मात्र सिंगलसाठी मागणी केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतील परंतु क्षेत्ररक्षक चांगला तिकडे बॉलला गॅदर करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत दुसऱ्याही धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज असताना त्यांना मात्र कुठेतरी समाधानी राहावं लागेल. धीरज कोहलीला मात्र जास्त प्रमाणात स्ट्राईक देण्याचा प्रयत्न कारण आता मात्र धीरज कोहलीची बॅट बोलू लागलेली आहे. एकंदरीत धीरज कोहली भरतोय आपल्या टीमच्या धावांची जोडी असं म्हणावं लागेल या मॅचमध्ये. मागील ओव्हरमधून 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि यावेळेला मात्र समोर गोलंदाज सागर आंद्रे. सेन्सिबल क्रिकेट, शांतता, संयम, संघर्ष आणि त्यानंतर धमाकाशी बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती धीरज कोहलीच्या बॅटमधून. नाईस बॅटिंग बाय धीरज कोहली सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूने चिन्नू गोयलचंही कौतुक करावं लागेल, चांगली साथ देतोय. यावेळेला मात्र अतिरिक्त स्वरूपातल्या धावा तिकडे घेण्याची संधी मिळते. वाईड +1 अशा एकंदरीत 2 धावा या बॉलवर घेतल्या जातात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच नंदकुमार करपे, मॅन फ्रॉम कवटे मांकाळ, या स्पर्धेचे ऑफिशियल पंच म्हणून आज गेले 5 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी पाहत असताना एक चांगली कामगिरी पाहिली या दोन्ही पंचांची सुद्धा. एका बाजूला स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर मॅन फ्रॉम सोनी कृष्णा पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला नंदकुमार करपे सर. राऊंड विकेटचा मारा आणि या वेळेला मात्र सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा, षटकार. धीरज आहे परंतु जराही संयम त्याच्या बॅटिंग मधून दिसत नाहीये. अगदी घाई लागली आहे मॅच जिंकायची. आणखीन एक पुल केलेला फटका आहे. काउ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि पकडला जातो. झेल समाप्त होईल धीरज कोहलीचा खेळ. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलाय आपल्या टीमला आणि आता मात्र आपली विकेट गमावतोय. झेलबादच्या स्वरूपात धीरज कोहली आउट होऊन माघारी. विकेट गिरतावा, एक सुमधुर संगीत बसतावा. कम ऑन डीजे. नऊ चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटनं 27 धावांची वादळी खेळी करतोय आज धीरज कोहली.
27 रन्स इन जस्ट 9 बॉल्स. एक चांगला स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. 54 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज नितीन मेहडा, मॅन फ्रॉम पंढरपूर, आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन फलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूने चिन्नू गोयल. एका मागोमाग एक आपण जर पाहिलं तर मोठमोठी नावं या मॅच मध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चांगला संयम दाखवलाय. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय. कव्हर क्षेत्रात बॉल जात असताना मात्र सिंगल धावेची मागणी. नितीन मेहडाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक विस्फोटक, एक राक्षसी प्रवृत्तीचा फलंदाज म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. अगदी मोठमोठे चौकार षटकार त्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचदा या मैदानावरती पाहिलेले आहेत. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून बऱ्याचदा आपल्या या कवटेमंगळ तालुक्यातील गावासाठी ग्रामीण गटातून मात्र ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून सुद्धा ते खेळलेले आहेत. त्यामुळे या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव. धीरज कोळी सारखा फलंदाज म्हणा, नितीन मेहडा सारखा फलंदाज म्हणा, चिन्नू गोयल या वेळेला मात्र बीट होतोय. शेवटचा बॉल निर्धाव चेंडू आलाय आणि ओव्हर नंबर 4 ची मात्र इथे सांगता होतीये. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 55 धावा. अवघ्या 8 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. जस्ट 8 रन्स टू विन इन रिमेनिंग 12 बॉल्स. एकंदरीत हा सामना मात्र त्या ठिकाणी झुकताना आपल्याला दिसतोय तो पंढरपूर टीमच्या बाजूने. आतापर्यंत मात्र अनबिटेबल टीम मधली ही मॅच. या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुण्याहून दाखल झालेला संघ. अगदी लांबचा प्रवास करून मात्र ही टीम आज गेली 2 दिवस या मैदानावरती खेळते. कालच्या दिवसात मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी राहिली या टीमची. एकही सामना कालच्या दिवसात मात्र पराभूत ठरले नव्हते. परंतु हा सेमीफायनलच्या सामन्यात मात्र आपण जर पाहिलं तर समोर बॅटिंग करत असताना प्रथमतः तितक्या चांगल्या धावा त्यांना जमवता आलेल्या नव्हत्या. परंतु गोलंदाजीच्या जीवावरती ही सामने जिंकले जाऊ शकतात हे कुठेतरी त्यांना दाखवून द्यावं लागेल. आणि विरोधात आपण जर पाहिलं तर नितीन मेहडा आणि चिन्नू गोयल सारखे विस्फोटक फलंदाज. गरज आहे 12 चेंडूमध्ये 8 धावांची. अमित राऊत 5व्या ओव्हरसाठी आणि पहिल्याच बॉलवर ओहो काय फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. अशाच फिल्डिंगची गरज आहे ती मात्र RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमसाठी. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र फलंदाजांना अडचणीत आणेल. अपयशातून मिळतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो आत्मविश्वास. ग्रेट एफर्ट्स तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली ओव्हर नंबर 5 ची. आणि या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये नितीन मेहडा तिकडे पाहायला मिळत होते. गोलंदाजाने मात्र अगोदरच त्यांना रीड केलं. विरुद्ध दिशेला मात्र बॉल टाकलाय. तिकडे मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते. 10 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. ऑन स्ट्राईक चिन्नू गोयल. कालच्या सामन्यामध्ये मात्र कमबॅक करायचा असेल तर मात्र गोलंदाजांना निर्धाव चेंडू हाताळावे लागतील, विकेट पटकवावे लागतील. क्षेत्ररक्षकांची एक चांगली साथ मात्र गोलंदाजांना मिळणं गरजेचं आहे. ऑन साइडला पुल केला. या वेळेला 2 खेळाडूंच्या मधून मात्र जागा शोधली आहे. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा असं मात्र हे समीकरण. चिन्नू गोयलच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. तर या मॅच वरती आज पंढरपूर टीम जी आहे ती आपला शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत असताना चिन्नू गोयलच्या बॅटमधून आलेल्या या चौकारासोबत संघाची धावसंख्या 60, अवघ्या 3 धावा हा सामना जिंकण्यासाठी. मी रुद्रा युथ फाउंडेशन सलगरेचे सन्माननीय अध्यक्ष मयूरदादा बंडकर यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. मयूरदादा, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. या वेळेला मात्र चांगला फटका. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पंढरपूर टीम अगदी विजयाच्या उंबरट्यावर उभे आहेत.
आणि अशीच एक मोठी स्पर्धा मात्र आपण आता येत्या काही दिवसांमध्ये बघणार आहोत. महांकाली चषक 2024 पर्व चौथे सांगली जिल्हा प्रीमियर लीग सीझन 2 16 संघ मालक. फायनल विजेत्या मालकाला संघ मालकांना मात्र बक्षीस सोडून 2 व्हीलर बाईक फक्त मालकासाठी या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण अधिकची माहिती जी आहे ती थोड्याच दिवसात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कट केलाय, हलक्या हाताने पुश केलाय. अगदी एकतर्फी सामना. शेवटचा एक बॉल 5व्या ओव्हरमधून शिल्लक धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 62. अगदी स्कोर लेवल झालाय आणि जिंकण्यासाठी मात्र 63 धावांची गरज. आज दरम्यानच्या कालावधीमध्ये रुद्रा युथ फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष मयूरभाऊ बंडगर यांचं मैदानावरती शुभागमन झाले. मी मयूरदादा बंडगर यांना विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आज थेट मुंबईहून ही स्पर्धा पाहण्यासाठी आज आपल्या तालुक्यामध्ये सन्माननीय मयूरदादा बंडकर यांचं शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. अवघ्या एका धावेची गरज मात्र हा सामना जिंकण्यासाठी पंढरपूर टीमला. आणि या फटक्यासोबत टीम पंढरपूर शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्याच्या मेगा फायनल मध्ये. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पंढरपूर अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. आभारी असणार आहोत आज RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमचे सुद्धा. बक्षीस पात्र तर ठरलेत परंतु मेगा फायनल गाठता आलेली नाहीये, त्यामुळे मनपूर्वक हार्दिक आभारी असणार आहोत ते RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमचे सुद्धा. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम पंढरपूर. चांगली खेळी मात्र झाली आहे दोन्ही टीम कडून. दोन्ही टीमचं मात्र पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आज बक्षीस पात्र तर ठरले आहेत परंतु RPL कमिटी खेड राजगुरुनगर पुणे टीमला मेगा फायनल गाठता आलेली नाहीये, त्याबद्दल त्यांचं मात्र व्हेरी हार्ड लक म्हणावं लागेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असणार आहे ते मात्र टीम पंढरपूरचं. मेगा फायनल गाठली आहे आणि हा मेगा फायनलचा सामना बरोबर 3:45 वाजता 3:45 मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर आपण बरोबर 3:45 पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. मेगा फायनलचा नाणेफेकीचा कौल होईल आणि बरोबर 15 मिनिटांनी बरोबर 4 वाजता मेगा फायनलच्या सामन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्या फलंदाजाच्या फलंदाजीमुळे आज मात्र टीम पंढरपूरचा या सामन्यामध्ये कमबॅक झालाय. ज्या फलंदाजाने मात्र आपल्या टीमची भरली धावांनी झोळी, त्या फलंदाजाचं नाव आहे धीरज कोळी. एकदा जोरदार टाळ्या धीरज कोळीसाठी. सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मात्र रुद्रा युथ फाउंडेशन सलगरेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मयूरदादा बंडकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मात्र